चैत्र एकादशी निमित्त पंढरी नगरीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। पंढरपुरातील 4 प्रमुख यात्रांपैकी पहिली यात्रा असणाऱ्या चैत्र वारीसाठी लाखो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे। हातात भगवी पताका आणि मुखी विठ्ठल विठ्ठल असं नाम घेत पंढरी नगरीत भक्तीचा महापूर आल्याचं चित्र असलं तरी आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा थोडाफार फटका या यात्रेलाही बसलाय। चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त आज पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळते। आपण एकंदरीत पाहिलं तर आता मी नामदेव पायरीपाशी आहे। विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर प्रत्येक भाविक नगर प्रदक्षिणा आणि विठ्ठलाच्या पायी दर्शनासाठी लागलेले असतो। आपण बघितलं काही कळस दर्शन सुद्धा घेतात। नामदेव पायरीपाशी आहे। आपण बघितलं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांना सुलभ अशी सुविधा करण्यात आलेली आहे। ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून 10 पत्रा शेडची सुद्धा या ठिकाणी उभारणी केली आहे। प्रत्येक भाविकाला दर्शन रांगेमध्ये चहा नाश्ता याची सुद्धा सोय मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण पाहिलं तर लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे। चंद्रभागा असेल, मंदिर परिसर असेल, नामदेव पायरी असेल, ही अगदी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले आपल्याला पाहायला मिळते। नगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता मोहीम सुद्धा या वारीमध्ये राबवली जाते आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आज पाहिलं तर आज चैत्र एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन JD सह मी माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।